कि तरकश में जितने तीर है तू कि तरकश में जितने तीर है तू चला कर देख ले। एक बार नहीं हजार बार आजमा कर देख ले। हर बाजी जीत जाऊंगी मैं, हर बाजी जीत जाऊंगी मैं। हर खाने में वजीर सजा कर देख ले। बघा मंडळी, प्रत्येक हाऊसला काही ना काही करायचं असेल तर लोकांच्या तोंडाला न लागता आपल्याला समोर काही ना काही सिद्ध करून दाखवायचे आहे आणि ते तुम्ही सिद्ध केल्याशिवाय लोकांच्या तोंडाला आपण शांत याच्याद्वारेच आपण शांत करू शकतो। लोकांच्या मागे बिलकुल लक्ष न देता गप्प बसून एक आपला मार्ग सिद्ध करा की मला काहीतरी करायचे आहे आणि ते मी करणार असे सिद्ध करा, तरच तुम्ही कधी ना कधी सफल नक्की मिळणारच आहे। तर आज मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी खाली वेळात आपण कसे टाईम मॅनेजमेंट करायचं या मी जे के प्रत्येक जे सरळ सेवा MPSC अदर जे काही सरळ सेवा हाऊसवाईफ जर देत असेल तर ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे। तर बघा, मी भांडे धुत असताना, भाजी कापताना कोणती जेवढा वेळ भेटेल मी आपला वेळ कशी मॅनेजमेंट करते या कसा वेळ काढून मी आपला स्टडी करत असते की जेणेकरून माझा वेळ आपल्याला प्रत्येक हाऊसवाईफला कामं तर करावंच लागेल आणि आपण बहाणा करून कामाला कामं होतात या अदर विदर, तर आपण हे प्रत्येक गोष्टी जर आपण सांगत फिरून तर आपले कधीच स्टडी बिलकुल होणार नाही। तर त्यासाठी आपल्याला स्टडी करायचं असेल तर आपण काही थोडा वेळ बी भेटत असेल, अर्धा तास का बरं नाही, त्याच्या मार्गातून आपण अभ्यास करून एका दिवसभर टार्गेट ठेवा की मला हा सब्जेक्ट करायचा आहे, याला मी रोज अर्धा या 1 तास या 2 तास मी रोज असा मी अभ्यासला वेळ दिलं तर नक्कीच आपल्याला यश कधी ना कधी मिळणार आहे। तर बघा, मी तात्याच्या ठोकळ्यामधून सामान्य विज्ञान करत आहे। मला तिथे बहुत काही आपल्याला रोगबद्दल कोणते रोग राहतात हे आपल्याला माहीत होते आणि रोगावर नक्की कोणतीही सरळ सेवामध्ये रोगाबद्दल नक्की का कोणता रोग जर आपण हा विटॅमिन D नाही खाल्ल्यामुळे कोणता रोग होतो, कोणत्या ना कोणत्या या रोगाबद्दल 1 ना 2 आपल्याला नक्की मार्क्स नक्की पाहायला मिळतो। तर मी तात्याच्या मधून मी सामान्य विज्ञान रीड करत आहे। तर असा मी आपला वेळ घालत असतो। तर मंडळी, माझे घरचे मेंबर बी असून मी घर कसे सांभाळतो आणि कसा व्यवहार करतो तुम्ही करू शकता ह्या व्हिडिओच्या मार्फत। तर बिलकुल हार मानायचा नाही, मनाला जिद्द ठेवा का नाही आज ना उद्या मला यश मिळणार आहे आणि मला तो यश मिळून मी दाखवणार आहे असा टार्गेट व्हा। तर बघा, आता मी तात्याच्या ठोकळ्यामधून सामान्य विज्ञान झाल्यानंतर हिस्ट्री करत आहे। तर हिस्ट्रीमधून मी खूप काही तात्याच्या ठोकळ्यामधून शॉर्ट फॉर्म दिलेला आहे, आपण नोट्स नाही काढले आणि इथून केलं तरी खूप काही आपल्याला शिकायला भेटते। तर मी तात्याच्या ठोकळ्यामधूनच करत आहे। तर आपल्याला जिद्द ठेवा हाऊसवाईफ प्रत्येक जर मंडळी, माझी एज 34 रनिंग आहे आणि जर आपल्याला काही न करायचं आहे तर असं नाही म्हणायचं का एज माझी खूप जास्त वाढली आहे, तर करा ताई, जिद्द ठेवा प्रत्येक गोष्टमध्ये, काही ना काही लक्ष ठेवा, नक्की यश आज नाही उद्या नक्की तुम्हाला मिळणार आहे। आणि मी 2 मुलाला त्यांना जीव घालून सगळ्या गोष्टी सांभाळून मी सगळ्या कामं सांभाळत असते आणि सगळ्या गोष्टी मी पूर्णपणे करत असते। समोरच्या महिन्यात एक्झाम आहे मुख्य सेविकासाठी, तर मी प्रिपरेशन करत आहे, तर तुम्ही सुद्धा करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत।